गणेशोत्सव देशभरात धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. गणरायाला बुद्धिदाता, विघ्नहर्ता असे म्हटले जाते. सुख देणारा हा गणपती सर्वांच्या घरी येऊन नवीन उत्साह देऊन जातो. कुणाकडे 1.5, 5, 7 तर कुणाकडे संपूर्ण 10 दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला जातो. जर गणेशोत्सव आपल्याकडून एखादी चूक झाली तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही. या गणपतीचे पार्थिव पूजन करण्याआधी आणि खास करून ज्यांच्या घरी पहिल्यांदा बाप्पा येणार असेल तर त्यांनी गणेशोत्सवात हे नियम लक्षात ठेवावे. तुळस वापरू नका. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजात केला जात नाही. असे मानले जाते की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेत होणार नाही. त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका, हे लक्षात ठेवा. गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जाते. चंद्राशी संबंधित वस्तू. गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही. असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती. त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्यांचे सौंदर्य नष्ट होईल. त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही. पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन, पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जनेऊ वापरावे. त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मानले जाते. पूजेत असा तांदूळ वापरू नका. तांदळाला अक्षदा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की तो कुजला नाही, म्हणजेच तो शाबूत आहे. गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये. त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही. यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते. केतकीचे फूल. भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे. भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते. त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाहीत. चुकूनही शिळी फुले वाहू नका. गणेशाच्या पूजेत चुकूनही बाशी, शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नयेत. जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता, पण चुकूनही सुकलेली किंवा बाशी फुले अर्पण करू नका. असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होत नाही, तसेच त्यामुळे वास्तुदोषही दूर होत नाही आणि नकारात्मकता राहते. पूजेत चुकूनही सुकलेली फुले देऊ नका. असे केल्याने तुमच्या घरातील सुखशांती कमी होते आणि नकारात्मकता वाढते.